इकडे मी बटाट्याचे रिंग करण्यासाठी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि हे आता मी बारीक बारीक कट करत आहे। बारीक बारीक तुकडे केलेले बटाटे आता मी थंड पाण्यात ठेवत आहे, जेणेकरून हे काळे पडणार नाही। ही 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण हे बॉईल करायला ठेवूया। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 1 ग्लास मी पाणी टाकत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया। याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकत आहे। मीठ टाकून चांगलं हलवून घेऊया आपण। आणि पाण्याला उकळ येऊन देऊया आपण। पाणी हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत। इकडे पाण्याला हलकंसं उकळ येत आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये तुकडे केलेले बटाटे आहेत ते टाकूया आपण याच्यामध्ये आता। आता याला आपण चांगलं शिजवून देऊया। बटाटे आता हे हलके शिजलेले आहेत। आता आपण चेक करूया। बटाटे थोडेसे कच्चे आहेत, अजून ह्याला आपण 5 मिनिटं शिजवून देऊया। आता आपण चेक करूया परत एकदा। इथे बटाटे शिजलेले आहेत आपले पूर्णपैकी। आता ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी वाढवत आहे। थोडंसं पाणी मी वाढवत आहे याच्यामध्ये। बटाटे शिजलेले आहेत, आपण मी थोडंसं गॅस स्लो करत आहे आणि बटाटे थोडेसे दाबून घेत आहे। अगदी हलकेच दाबायचे, असं काय असं मॅश करायचं नाही आपल्याला बिलकुल। इकडे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि तो आता रवा मी याच्यामध्ये टाकत आहे आणि आपल्याला रवा आणि बटाटा हे दोन्ही आपल्याला आता शिजवायचं आहे। आणि गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हलकंसं आणखीन पाणी टाकणार आहोत। हे बघा, थोडंसंच पाणी टाकत आहे मी आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, फास्ट करायचं नाही आहे।
आणि बटाटे आपल्याला असं दाबत जायचं आहे, कारण त्याच्यामुळे ते अगदी मॅश होऊन जाईल. हे आपलं चांगल्यापैकी शिजून झालेलं आहे. आता ह्याला मी थोडंसं थंड होऊन देते. हे आता बॅटर आपलं थोडंफार थंड झालेलं आहे. आता हे आपल्याला तुम्ही मिक्सरला पण ह्याला एकदा फिरवून घेऊ शकता, पण मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवते. इकडे मी एक चाळण घेतले आणि खाली एक टोप घेतलाय आणि हे जे आपण बॅटर केलं होतं हे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला असं हे आता छानपैकी झालेलं आहे. ह्याला आता आपण तेल लावूया. हे रेडी आहे आपलं. आता ह्याचे रोल कसे करायचे तर मी तुम्हाला दाखवत आहे 2 पद्धतीमध्ये. इकडे मी प्लास्टिकची पिशवी फाडलेली आहे आणि ह्याला चांगल्यापैकी मी तेल लावून घेतलेलं आहे थोडंफार. आणि इकडे आपल्याला असा एक गोळा घ्यायचा आहे. हे असं गोळ्यातला थोडे भाग काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला जॉईन करायचं आहे आणि इथे थोडंसं दाबून देऊन याचं राऊंड सर्कल करायचं आपल्याला अशा पद्धतीने. अगदी छोटे छोटे घ्यायचे गोळे. हे असे हे बघा असे. आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते. इथे मी बॅटर सर्व प्लास्टिकच्या पिशवीत भरलेलं आहे आणि हे आपल्याला असं दाबायचं आहे. ही रिंग आपल्याला अशी तयार करायची आहे. अशी.
जी सोपी पद्धत तुम्हाला वाटत असेल तसं करून घ्या। आणि आता मी हे सर्व तयार करून घेत आहे। इकडे माझे सर्व रिंग रेडी आहेत। आता हे मी उन्हामध्ये ठेवते सुकायला। हे सुकायला 2 दिवस लागतात कडक उन्हामध्ये, आणि ऊन जरा कमी जास्त असेल तर 3 दिवस लागतील, पण हे 2 दिवसामध्ये छानपैकी कडक होतात। इकडे आपले बटाटे आणि रव्याचे आपण रिंग केले होते ते 2 दिवसामध्ये उन्हामध्ये सुकून झालेले आहेत छानपैकी। आता हे तुम्हाला मी फ्राय करून दाखवते। इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल पण छानपैकी गरम झालं आहे। हे रिंग सुद्धा आपले चांगल्यापैकी फुलत आहेत। बाकीचे मी असेच फ्राय करून घेत आहे आता। हे आहे माझे बटाट्याचे रिंग। तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।